3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. रितेश देशमुखच्या आगामी चित्रपट राजा शिवाजीचं नवं पोस्टर रिलीज झालेलं आहे. यामध्ये रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेत आहेत. हातात भगवा ध्वज आणि तलवार असून कपाळावर टिळा लावलेला रितेशचा लूक प्रेक्षकांना अविस्मरणीय ठरला. या पोस्टरवर छावा फेम विकी कौशलनं भारावून खास कमेंट केली. मराठी भाषेचा अभिमान आणि मातृभाषेतलं शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट आता जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं 27 फेब्रुवारीला हा चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हिंदी चित्रपटातनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या प्रियंकानं पुढे हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र बॉलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय मुद्दाम घेतलेला नव्हता असं तिनं स्पष्ट केलेलं आहे. रजनीकांत आणि कमल हासन हे दोन्ही दक्षिण भारतीय सुपरस्टार 47 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार आहेत. रजनीकांत आणि कमल हासन हे नेल्सनच्या KHXRK या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिला प्रोमो रिलीज केल्याच्या नंतर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिनं तिच्या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. पुण्यात पारंपरिक मराठमोळ्या थाटामाटात तिचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. गायक, लेखक आणि अभिनेता म्हणून ओळख असलेले स्वानंद किरकिरे आता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आगामी घी स्वा या चित्रपटाचा भाग होणार आहेत. ए प्रेम मोल लिया या कौटुंबिक प्रेमकथेत त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री शर्वरी वाघ देखील प्रमुख भूमिकेत आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक MM बेग आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली. MM बेग हे प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील आहेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंदांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार आहे. पोक्सो कोर्टानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले. ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग वादग्रस्त विधानामुळे अनेकदा चर्चेत असतात. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र या संकल्पनेवर एक मोठं विधान केलं. हिंदू हा धर्म नाही, देशाचं नाव भारत आहे आणि त्याला भारतवर्ष म्हटलं पाहिजे असं विधान त्यांनी केलेलं आहे. पंजाबच्या सिंधू फार्ममध्ये एका लग्न समारंभात सरपंचाला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. मात्र अटकेदरम्यान पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली आहे. यात 2 आरोपी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणा साधला. मोदींनी AI इम्पॅक्ट समिटमध्ये युवा काँग्रेसनं केलेल्या शर्टलेस निदर्शनाला काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचं प्रकटीकरण म्हटलं.